फोटो मिळतील, कृपया गर्दी करू नये. सर्वांना फोटो मिळतील. सरांसोबत सर्व प्रमुख पाहुण्यांसोबत फोटो काढायला संधी मिळेल. कृपया गर्दी करू नये आणि समोर जास्त न येता आपण ज्या जागी आहोत त्या ठिकाणी उपस्थित राहावं. त्यांनी व्हिडिओमध्ये व्यसनमुक्तीसाठी गाड्या रेडी आहेत का? गाड्या रेडी आहेत का? कोणते तुमचं तिकडे जायला एक मिनिट सर सर फक्त काही करू नका. थोडं पाठीमागे या, पाठीमागे या, पाठीमागे बरोबर भैया, पाठीमागे पाठीमागे या, पाठीमागे पाठीमागे या ना, पाठीमागे थांबा ना. कुठं येत आहे तुम्हाला तरी वाईट घ्या इकडे पुढे असं पुढे घ्या.
पवित्र ठिकाणी मनापासून शपथ घेतो की मी कोणतेही व्यसन करणार नाही। तंबाखू सिगरेट गुटखा दारू यासारख्या नशेच्या पदार्थांना स्पर्श करणार नाही। मी स्वतः नशामुक्त राहीन आणि इतरांनाही नशामुक्त राहण्यासाठी प्रेरणा देईन। समाजात व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवेन। स्वतःच्या व समाजाचे आरोग्य सुधारण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहीन। ही शपथ मी पूर्ण प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पाळेन। जय हिंद, जय महाराष्ट्र। या मॅरेथॉनला हिरवी झेंडे दाखवण्यासाठी जेव्हा नावडी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे 6 वाजता आपण ठेवलंय मॅरेथॉन म्हणून, मी आपल्याला पहिला प्रश्न विचारला होता कोणी येणार आहे का, पण तिकडे आता इतकी चांगला रिस्पॉन्स आहे। सर्वप्रथम किती लवकर आणि किती पहाटे या मॅरेथॉनसाठी तयार होऊन इकडे जमलेला सर्व स्पर्धक असेल, सर्व फिटनेस कोचेस असेल, कॉन्शियस लोक असेल, सर्वांना मी अभिनंदन करतो। आणि हे नशामुक्त अभियानमध्ये तुम्ही सुद्धा सहभाग होत आहे। तुम्हाला सुद्धा माहित आहे की हे 1 वर्षाचा कार्यक्रम नाही आहे, हे एक मॅरेथॉनचा कार्यक्रम नाही आहे, लाईफ टाईम प्रोसेस असणं अपेक्षित आहे। जेव्हा जेव्हा तुम्ही बाहेर जाता तेव्हा तुम्ही पुढे प्रवास करता, तुम्ही हे मेसेज सोबत घेऊन जायला पाहिजे की आमचं बीड असेल, आमचं महाराष्ट्र असेल, हे नशामुक्त असावं। म्हणजे तुम्ही पोलीसच्या वतीने एक मेसेंजरचं काम करायला पाहिजे, सोसायटीच्या वतीने एक मेसेंजरचं काम करायला पाहिजे, आणि तुम्ही स्वतः एक एक्झाम्पल सेट करायला पाहिजे, उदाहरण सेट करायला पाहिजे की भविष्यामध्ये आणि पुढे नवीन पिढीला तयार करताना त्या पिढीमध्ये कोणी नशामुक्त असावा, त्याप्रमाणे एक मेसेज तुम्ही सर्वांना देणं अपेक्षित आहे। आणि नेहमी आपण नशामुक्त असेल तर, या नशामुक्त कार्यक्रम असेल तर आपण मॅरेथॉन करतात या कुठल्याही प्रकारचा फिजिकल ऍक्टिव्हिटी करतात, हे खूप चांगला मेसेज जातात। कारण असं आहे की या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये प्रॉपरली इन्व्हॉल्व आहे, यांच्याकडून नशामुक्त होण्याच्या शक्यता खूप कमी आहे। क्योंकि ज्या व्यक्ती फिजिकल ऍक्टिव्हिटी मध्ये इन्व्हॉल्व आहे, फिटनेस कॉन्शियस असतात, त्याला माहित असतात की नशामुक्तीचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट क्या होऊ शकतो। त्यामुळे सर्वजण हे 1 दिवसाचा कार्यक्रम न करता तुम्ही एक प्रॉपर लाईफ टाईम प्रोसेस, लाईफ टाईम मेसेंजर यामध्ये करणं अपेक्षित आहे। आणि त्यासोबत इकडे जमलेला सर्व नवीन पिढी असेल, नवीन युवक असेल, तुम्हाला माहित आहे की आपण नेहमी आमच्या मुलांच्या, तरुण पिढीच्या आपण एनर्जी हे पॉझिटिव्हली डायव्हर्ट करायला पाहिजे। म्हणजे कुठलाही पॉझिटिव्ह एनर्जी असेल, म्हणजे स्पोर्ट्स असेल, फिटनेस असेल, या सर्व पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कसे डायव्हर्ट करून नेगेटिव्ह मुद्द्यावर एवढी चांगली आम्हाला रिस्पॉन्स भेटेल असं आम्हाला अपेक्षा नव्हती। हे बीड पोलीससाठी आणि आपल्या पूर्ण बीडसाठी खूप अभिमानाची गोष्टी आहे की आज नशामुक्तीसाठी जे आपण मॅरेथॉन आयोजित केली, एवढी चांगली संख्येमध्ये त्याचा प्रतिसाद दिला, ह्याचा एक रिझल्ट नक्की आहे की आपण सगळे लोकांना बीड नशामुक्त करायचे आहे। एवढा चांगला प्रतिसाद भेटून आम्हाला सुद्धा आता अभिमान वाटला आहे, पोलिसांना सुद्धा आता चांगला वाटलेला आहे की आपल्या सोबत सगळी बीडची जनता आहे। सो आजची जो मॅरेथॉन आहे ते मॅरेथॉन फक्त धावण्याची एक प्रोसिजर नाही आहे, हे आहे आपली मानसिकता, आपली पहल। आपल्या बीडमध्ये कुठल्याही प्रकारच्या नशाला आपण टॉलरेट करणार नाही, त्यासाठी आपली ही पहल आहे। आपण आज इथे मॅरेथॉनमध्ये आपण रनिंग करणार, पण घरी जाऊन सगळ्यांना हे बघायचे की आपल्याला त्या व्यस्तमध्ये टॉलरेट सुद्धा नाही करायचे आहे। व्यस्त कोणी करत असेल त्याला थांबवायचे आहे, पण ज्यांना व्यसनीचे अधीन झालेले आहे त्यांना क्रिमिनल म्हणून ट्रीट न करता त्यांच्या रिहॅबिलिटेशन करायचे आहे, त्यांना बहिष्कार नाही करायचे। ते आपले समाजचे लोक आहे, ते भटकलेले आहे, त्यांना आपल्याला रस्त्यावर परत आणायचे आहे। तर त्यासाठी बीड पोलीस तत्पर आहोत
कुठलीही आम्हाला तशी माहिती तुम्ही शेअर करू शकते, आम्ही त्याच्यावर रेट टाकून. पण ॲज अ सोसायटी जे तुम्ही आज आम्हाला प्रतिसाद दिले तसाच प्रतिसाद कायमस्वरूपी आमच्यासोबत राहायला पाहिजे. आणि नक्की आपण बीडमध्ये आपण बीडला नशामुक्त करू. त्याचा फायदा आपले नवयुवक नवपिढीला होईल. जो आपला नशामध्ये जो व्यसनीन राहतो त्याचा भविष्य पण वाईट राहतो, त्याची फॅमिली पण वाईट परिस्थितीमध्ये जाते. आपण सगळे लोकांनी साथ दिली तर आपण बीडचे भविष्य अजून सुनहरा करू शकतो, भारतचे भविष्य अजून सुनहरा करू शकतो. एवढंच बोलून तुम्ही इथे आले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. आणि हे मॅरेथॉनमध्ये आपण चांगल्या प्रकारे असाच प्रतिसाद देऊ. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.